गावच्या आहेत त्या लोक. बरं बोला काय आहे. रावसाहेब, राज्यात सध्या सुरू असलेल्या घोडे बाजारावरून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश माधव जामदार यांनी जोरदार कामगांडी केली आहे. सरकारची असेल किंवा अन्य यंत्रणांची असेल. न्यायमूर्ती असं म्हणता आहेत की 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होतो आणि विधानसभा कशावर चर्चा करत होती, तर पीठासीन अधिकाऱ्याच्या निवडणुकीवर विधानसभेत चर्चा सुरू होती. भारत सरकार नागरिकांना गुलाम बनवतंय असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे. तसंच वॉशिंग मशीन आहे, हे सगळं वाचलेलं आहे मी. हे सगळं मी ऐकलेलं आहे आणि हे ऐकून आणि वाचून मी रोमांचित झालो. कोणाचा तरी आत्मा जागा आहे. न्यायासनावर बसलेला कोणीतरी एक असा रामशास्त्री आहे जो डोळे उघडे ठेवून आपल्या सभोवती काय चाललंय, काय वातावरण आहे त्याच्यावरती परखड भाष्य करतो आहे. आणि अशा ज्या काही मोजक्या प्रमुख व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे त्या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकेल. अमित शहा विरुद्ध घोषणा दिल्यामुळे तडीपारी होत असेल तर या देशात लोकशाही आहे असं म्हणता येणार नाही. फक्त विरोधकांवर गुन्हे दाखल करायचे, त्यांना तडीपारा करायचा. आता माझ्या बरोबर आमचे आंबेगाव जुन्नरचे सहसंपर्क प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, सुरेश भोर. त्यांनी मला एक विषय सांगितला. बिबट्याच्या विरुद्ध आंदोलन होतं. आपलं काय होतं? हो, बिबट्या विरुद्ध आंदोलन. बिबट्या विरुद्ध आंदोलन. तिथे बिबट्यांचा जो काय सुश्वास झाला आणि माणसांच्या मुलांच्या हत्या होत आहेत, पळून नेत आहेत, हल्ले होत आहेत, माणसं मरत आहेत, त्याविरुद्ध सर्वपक्षीय आंदोलन झालं जुन्नरला, आंबेगावला. सर्वपक्षीय आंदोलन झालं. 1000-1200 लोक आंदोलनामध्ये होते. त्या आंदोलनामध्ये काँग्रेसचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, भारतीय जनता पक्षाचे लोक होते. पण गुन्हे कोणावर दाखल झाले फक्त, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर. विचार करा हे किती पक्षपात आहे. आणि कोणी गुन्हे दाखल करायला लावले तर मंत्री दिलीप वळसे पाटलांनी. त्यांच्याही पक्षाचे लोक आंदोलनात होते. हा सामाजिक विषय आहे, हा समाजाच्या सुरक्षेचा विषय आहे. भाजपचे लोक त्या आंदोलनामध्ये होते, घड्याळाचे लोक आंदोलनात होते, पण गुन्हे दाखल केले. मिंदे गटाचे लोक त्या सहभागी होते, पण 200 शिवसैनिकांवर आमच्या गुन्हे दाखल केले. बाकी सगळ्यांना हे कोणी करावं तर दिलीप वळसे पाटील यांनी करावं. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. त्याच्यामुळे काल न्यायमूर्ती माधव जामदार यांच्याकडून जी भूमिका आली, जी टिप्पणी आली, ती या देशाला दिलासा देणारी. देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही काही दिवे पेटलेले आहेत. सगळीकडे अंधार नाही, कुठेतरी आशा आहे, आशेचा किरण आहे. कारण आज आम्ही सगळे ह्या जे न्यायमूर्ती साहेबांनी सांगितलंय त्या दुःस्वप्नातून आम्ही सगळे जात आहोत. विरोधकांना नष्ट करणं, सत्ताधाऱ्यांवर टीका केली का आम्हाला तुरुंगात टाकणं, फक्त आम्हाला भ्रष्टाचाराने आपल्या पक्षात घेणं, बाकी इतरांना मग तुरुंगात टाकायचं. ज्यांना तुरुंगात जायचं नाही त्याने वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं. या सगळ्यावरती उत्तम प्रकारची टिप्पणी न्याय व्यवस्थेतील एका महत्वाच्या व्यक्तीने करावी. याचा अर्थ देश आणि देशाचा आत्मा जागा ठेवणारी माणसं अजूनही न्याय व्यवस्थेमध्ये आहेत. सर्व काही संपलेलं नाही आशा आहे. मुंबईमध्ये आपण पाहिलं मागच्या 3 दिवसामध्ये ज्या 2 घटना घडल्या त्यावरती
काल विधिमंडळामध्ये अमित साटम हे जे भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आहेत ते त्या याच्यावरती गोष्टीमध्ये हसत मी याच्यावरती आज भाष्य केलेलं आहे समाज माध्यमांवर, ट्विटरवरती, की 2 मृत्यू झाले. संवेदनशीलता त्यातला एक 11 वर्षाचा मुलगा आहे, हो. शाळकरी मुलगा, 11 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्यानंतर एक सिटीजन, सिनियर सिटीजन आहे मला वाटतं. 2 मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले. आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटमच ना, काय त्याचं नाव, चाटम, बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून, काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. या पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आहे आणि विकृत आहे भारतीय जनता पक्षाचा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे. एकतर तुम्ही नालेसफाई केलेली नाही, तुम्ही ही झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या ती झाडं त्या पद्धतीनं कापली गेली नाहीत, म्हणून त्या लहान 11 वर्षाच्या मुलाचा प्राण गेला. त्याच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय. लाज वाटली पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे हा भारतीय जनता पक्ष. हे काल त्या मुंबईचा त्यांचा जो अध्यक्ष आहे चाटम, त्यांनी दाखवलं. काय झालं की शिवसेनेमुळे झालं. अरे वर्षावर तुम्ही आत ना आता, त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचे राज्य तुम्ही चालवलं आहे. तिकडे 104% नाले सफाई झाली म्हणे, 100% नाही, 104%. काय हे वरचे 4% कोणाचे कमिशन आहे? 100% नाले सफाई होते, हे बोलू शकतो. 104%, 4% कमिशन आहे, बोनस. कुठे झालं नाले सफाई? मुंबई तुंबली आहे. आर्थिक राजधानी या देशाची आहे ना. तुम्ही मुंबईचं काहीतरी वेगळं करायला निघालेलं आहेत ना अडाणीच्या मदतीनं, आणि मुंबईची ही अवस्था. माणसं वाहून जात आहेत, गाड्या तरंगत आहेत. अमिताभ बच्चनच्या घरात पाणी गेलेलं आहे. बिग बी त्याच्या खाटेवरती पाय वर करून बसलेले आहेत, पाणी आलं म्हणून. काय झालंय काय? आणि निर्लज्ज पण हसतंय माणसं मेल्यावर. वेदना, संवेदना, दुःख, संयम, ह्याच लोकांनी राम मंदिर लुटले. हे अशा ज्या विकृतीचे लोक आहेत चाटमसारखे, तेच लोक अयोध्येत आहेत. आणि ह्यांच्यामुळेच राम मंदिर लुटलं गेलंय. इथे मुंबईची तिजोरी लुटली जनतेची, तिथं राम मंदिर लुटलं. निर्लज्ज पक्ष आहे. पण राऊत साहेब, गेल्या काही दिवसात ज्या घटना घडलेल्या आहेत आणि ज्यात अनेकांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे, आता महापालिका कारवाई अशी करते की त्या अधिकाऱ्यांचं निलंबन होतंय. महापालिका आयुक्तांना हटवा किंवा त्यांच्यावर कारवाई करा. का आयुक्तांचा संबंध काय? अशी मागणी याच्यामध्ये खरं म्हणजे नगरविकास मंत्र्यांना हटवायला पाहिजे. नगरविकास मंत्री जे आहेत त्यांच्याच पक्षाचे उपमहापौर आहेत. ते म्हणतात की आयुक्तांना हटवा. आयुक्त IAS अधिकारी आहे. या मुंबई महापालिकेत गेल्या काही काळापासून जे ठेकेदारांचं राज्य सुरू झालेलं आहे ते राजकारणामुळे सुरू झालं आहे, आयुक्तांमुळे नाही. आयुक्त मेट्रो वुमेन ज्या होत्या चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांचं अपयश असं आहे की त्यांना हे ठेकेदारांचं राज्य मोडून काढता आलं नाही. त्यांनी ते राज्य मोडून काढलं पाहिजे होतं, ठेकेदारांचं राज्य. ज्या मेयर आहेत त्यांनी नालेसफाई खरोखर केली आहे की नाही त्यांच्या नेतृत्वाखाली? मुळात ते महापौराचं कामच नाही आहे. हे तुमचे मुलुंडचे नागडे पोपटलाल महापालिकेत जातात आणि बांगलादेशींना हटवा, बांगलादेशींना हटवा. हे काय महापालिकेचं काम आहे? दबाव आणतात महापालिकेवर. त्या आयुक्तांच्या बाजूला बसतात, मेयरच्या बाजूला बसतात, चित्रविचित्र हावभाव करतात. आयुक्त हे सण कसं करतात? ही आयुक्तांची चूक आहे. बांगलादेशींना हटवणं हे अमित शहाचं काम आहे. अमित शहा अपयशी आहे. गृह खात्याचं काम आहे, हे काय महापालिकेचं काम आहे?
महापालिकेचं काम आहे पावसामध्ये नाले सफाई करणं, साफसफाई करणं, आरोग्य व्यवस्था देणं, लाईट देणं, रस्ते करणं. बांगलादेशीनं हटवणं हे तुमच्या सरकारचं म्हणजे गृह खात्याचं अमित शहा अपयशी आहेत मिस्टर पोपटलाल. नाही, पण महापालिकेतले राजकीय पक्ष असं म्हणत आहेत किंवा प्रशासन असं म्हणतंय की यांचे अपघातात मृत्यू झाले, घटना दुर्दैवी आहे. पण तुम्ही असं म्हणता का, तुम्हाला असं वाटतं का की हे अपघातात झालेले मृत्यू आहेत? नाही हा सदोष मनुष्य, मी सांगतो ना, हे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे आहेत. सदोष मनुष्यवध. तुमचं लक्ष नाही, तुम्ही बेफिकर आहात, तुम्ही भ्रष्ट आहात, तुमचं नियंत्रण नाही. अपघात होतात कसे? 11 वर्षाचा लहान मुलगा निष्पाप बळी गेला. श्रीवास्तव नावाचा जो मुलगा आहे, विहान श्रीवास्तव, त्याचा लहान चेंडू घेऊन त्याला अंत्यसंस्कार त्याचे केले, तो क्रिकेट खेळायचा. कसले अपघात म्हणताय तुम्ही? कोणामुळे झाले अपघात? अपघात का सहज होतात? तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि तुमच्या मस्तवालपणामुळे अपघात झाले. आणि दात वेंगाडून हसताय. कोणाची चेष्टा करताय? मृतांची चेष्टा करताय? त्या लहान मुलाच्या आईबापाची चेष्टा करताय? तुझा म्हातारा वाहून गेला त्याच्या घरच्यांची चेष्टा करताय? ह्याला निर्लज्जपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? परत तुम्हाला शिव्या घातल्या का वाईट वाटतं? तुमची लायकीच आहे ती शिव्या खायची. तुडवलं पाहिजे तुम्हाला रस्त्यावर लोकांनी. पण राऊतसाहेब, यात काय होतं आहे की यात काही होत नाही. यात असं होतंय की जेव्हा हे प्रश्न सत्ताधारी भाजप, शिंदे शिवसेनेला विचारले जातात तेव्हा भाजप भूतकाळातल्या शिवसेनेचा संदर्भ देते की भूतकाळात शिवसेनेची अरे सत्ता सोडून असतानाही असे द्या. अपघात अहो, हे झाले. बदमाश लोक आहेत. आता तुमच्याकडे लोकांनी काय करायचं? लोकांनी काय करायचं? लोकांनी यांना चपला मारायच्या. अहो गेले 6-7 महिन्यापासून तुमच्याकडे सत्ता आहे. त्याच्या आधी 3.5 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे प्रशासनाची आहे ना. यात शिवसेनेचा काय संबंध आला सांगा? तुम्हाला नाले सफाई करण्यासाठी जर तुम्हाला 25 वर्षापूर्वीचा इतिहास काढावा लागत असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिका चालवायला नालायक आहात. तुम्ही राज्यच करू शकत नाही महाराष्ट्रात आणि शहरामध्ये. हे काल गिरीश महाजन काल नियंत्रण कक्षात बसले होते कॅमेरेवाले घेऊन सगळे. हे काम आहे काय अशा पद्धतीने? काय तमाशा चाललाय मुंबईचा, महाराष्ट्राचा? नौटंकी चालली. लूट राम मंदिरापासून मुंबईपर्यंत सर्वत्र. बोले क्या है? आज उद्धव ठाकरे पत्रकार की या सगळ्या घटनेमध्ये आम्ही वर्क ऑर्डरच दिलेलं नव्हतं कालच्या मॅन्युअलच्या प्रकरणामध्ये. बघा, हे महापालिकेचे विषय महापालिकेच्या लोकांना यापुढे विचारा. मी एक राजकीय भाष्य केलेलं आहे. आणि राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणी उद्धव ठाकरे त्यांची सविस्तर भूमिका मांडतील असं कळतं आहे. या देशाला कलंकित करणाऱ्या घटना अयोध्येत घडत आहेत. ज्या अयोध्येच्या आंदोलनानं आणि प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनं या देशाची अस्मिता चमकून निघाली होती, तिथे आज स्वतःला हिंदुत्ववादी मानणाऱ्यांनी जो रामाचा ताबा घेतला, अयोध्येचं अंडरवर्ल्ड केलं. आज अयोध्या एका अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही आहे. अयोध्येमध्ये गुंडांचं राज्य आहे आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं भारतीय जनता पक्षाने. दानपेट्या लुटल्या. दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले. हे उघड झालं. आणि हे सगळे लुटमार करणारे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, चीड आहे, पण लोक व्यक्त करायला घाबरत आहेत. ब्रजभूषण शरण सिंग, बागेश्वर बाबा यांनी सांगितलंय, बोललो तर आमचे प्राण जातील. एवढी दहशत कोण आहे? अयोध्येच्या अंडरवर्ल्डचा दाऊद इब्राहिम कोण आहे? ब्रजभूषण शरण सिंग जरी घाबरत असले तरी मी घाबरणार नाही. मी अयोध्येत जाऊन सांगेन इकडला दाऊद कोण आहे, मी सांगेन ना. इकडलं अंडरवर्ल्ड कोण चालवतं अयोध्येचं हे मी सांगायला तयार आहे. पण स्वतः संजय राऊत अयोध्येत जाणार आहे का उद्धव ठाकरे? आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे. 12-12:30च्या दरम्यान आपल्याला ते भेटतील आणि या विषयावर आपल्याशी ते
संवाद साधतो. फडणवीस सरकार समान नागरिक कायदा फडणवीस सरकार समान नागरिक कायदा आणायचा इस तरह की बात कर रहे हैं. कौन? सुप्रीम कोर्ट केस में अभी निगरानी में जांच होनी चाहिए, ऐसा अभी दावा किया गया कांग्रेस की तरफ से. देखिए, कांग्रेस पार्टी की नहीं, फिर पूरे देश की भावना है. अब सुप्रीम कोर्ट के निगरानी में जांच होगी तो सुप्रीम कोर्ट निष्पक्ष है क्या? सुप्रीम कोर्ट भी उनके नीचे काम कर रहा है ना. मैं तो कहूंगा मुंबई हाई कोर्ट के जो जज है माधव जामदार, उनकी निगरानी में जांच होनी चाहिए. अब बहुत कम लोग बचे हैं इस देश के न्याय व्यवस्था में, हाँ, जो चाहते हैं कि ये सब साफ हो जाए. जिस तरह से अयोध्या जो है एक तीर्थ क्षेत्र रहा, राम की अयोध्या रही, उसका अब अंडरवर्ल्ड बन गया है. जो मुंबई में अंडरवर्ल्ड है ना, गुंडों का, और अंडरवर्ल्ड चलाने वाले बीजेपी के लोग. सबसे पहले डाका डाला है राम मंदिर पे. अब कोई एक मुसलमान पैदा करेंगे पाकिस्तान से और बोलेंगे उनका हाथ था उसमें, वो बम डालने को आएगा, उसके पास RDX है, टेरर अटैक करेगा. लूटा किसने है? ये बीजेपी के महमूद गजनवी ने. अंडरवर्ल्ड चला रहे लोग. मुझे तो आश्चर्य होता है कि ब्रजभूषण शरण सिंह जैसे जो नेता है, जो कभी किसी को डरते नहीं, वो नेताजी ने भी कहा कि मुझे डर लगता है नाम लेने में. वो जो अपने आप को भगवान मानने वाले बागेश्वर बाबा बोलते हैं, मुझे भी डर लगता है, मेरी हत्या हो जाएगी अगर मैंने नाम लिया तो. ये किसका डर है? ये कौन सा अंडरवर्ल्ड अयोध्या में काम कर रहा है? बताइए. ये बताना चाहिए, लोगों को समझना चाहिए. लोगों की जान चली गई है मंदिर बनाने में, लोग जेल में गए हैं. पूरी सरयू नदी लोगों के खून से, कर सेवकों के खून से लाल हो गई थी. हम लोग थे वहां उस वक्त, हमने देखा है, हम वहां मौजूद थे उस वक्त. और ये लोग अयोध्या को लूट रहे हैं. अंडरवर्ल्ड बना लिया अयोध्या का, राम के नाम पर पूरी लूट ही लूट चल रही है. चलिए, थैंक यू.